Hello students. Yes, in previous lecture we have completed the first lesson, that is the gravitation, from the paper first of the science and technology. Today we are going to start, that is the second lesson from the science first, that is the periodic classification of elements. आता लक्षात घ्या, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियडिक क्लासिफिकेशन म्हणजे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. पिरियडिक म्हणजे आवर्त सारणी आणि एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. म्हणजे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे आपल्याला काय करायचं आहे, वर्गीकरण इथं करायचं आहे. आता वर्गीकरण करत असताना लक्षात घ्या, जस्ट लाईक इट इज द स्कूल ऑफ एलिमेंट. याला आपण स्कूल ऑफ एलिमेंट सुद्धा म्हणतो. एलिमेंटची शाळा म्हणजे मूलद्रव्यांची शाळा असंही आपण म्हणणार आहोत. कारण कसं आहे बघा ना, आपण जेव्हा शाळामध्ये असतो तेव्हा सगळी मुलं एकत्र बसवतो का? तर नाही. पहिली, दुसरी, तिसरी, आपली 10वी पर्यंतचे जे वर्ग असतात त्या वर्गामध्ये काय सर्व मुलं काय आपल्याला एकाच वर्गात बसवली जातात का? तर नाही, निश्चितपणे. मग त्यासाठी काय केलं जातं, तर असे वेगवेगळे वर्ग त्यांच्या वयाप्रमाणे, पहिलीमध्ये 6 वर्षाची, 7 वर्षाची, पुन्हा दुसरीमध्ये, तिसरीमध्ये, चौथीमध्ये, असं करत करत त्याचे वर्ग बनवले जातात. आणि वर्ग बनवल्यानंतर पुन्हा त्याची एक हजेरी तयार केली जाते. म्हणजे ह्या जशी मुलं एका वेगवेगळ्या वर्गामध्ये बसवली गेली, पुन्हा त्याचे त्या एक हजेरी पोट तयार केला गेला, कॅटलॉग तयार केला गेला. आणि त्या कॅटलॉगमध्ये पुन्हा त्या मुलांच्या नावाप्रमाणे पुन्हा त्यांची अरेंजमेंट केली गेली. नावाच्या म्हणजे ABCDच्या क्रमाने त्यांची जी नावं जी आहेत त्या कॅटलॉगला घेतली गेली. याला आपण जसं आपण त्यांचं वर्गीकरण केलं गेलं आणि मग त्या वेगवेगळ्या वर्गामध्ये वेगवेगळे शिक्षक जाऊन शिकवू लागले, तशा पद्धतीनं अगदी ह्या मूलद्रव्यांचे सुद्धा क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. त्याला आपण मूलद्रव्यांची शाळा सुद्धा म्हणतो किंवा त्याला पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असं आपण म्हणणार आहे. As today there are 118 elements. Today there are how many? 118 elements are known. आज आपल्याला 118 मूलद्रव्यांची ओळख आहे. लक्षात घ्या. म्हणजे आज आपल्याकडे जी पिरियडिक टेबल आहे त्या पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये तसे बघितलं तर त्यामध्ये 92 एलिमेंट्स आहेत ते नॅचरल आहेत, म्हणजे निसर्गामध्ये सापडलेले. आणि राहिलेले जे वरचे 118 मधले जे आहे ते राहिलेले आहेत ते मॅनमेड आहेत. लक्षात घ्या, 92 आहेत ते नॅचरल एलिमेंट्स आहेत आणि राहिलेले जे एलिमेंट्स आहेत ते मॅनमेड आहेत. त्यातले जे काही एलिमेंट्स, पुढचे जे वरचे जे एलिमेंट्स आहेत ना ते मॅनमेड आहेत. ते रेडिओ ऍक्टिव्ह जास्त सबस्टन्स आहेत, त्यामुळे त्यांचं जे लाईफ जे आहे ते लाईफ शॉर्ट लाईफ आहे. आणि ते जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्सला एवढी 118 एलिमेंट्स जेव्हा मांडायला लागले तेव्हा त्यांची जी प्रॉपर्टी, मग त्यात केमिकल प्रॉपर्टीज आल्या. एलिमेंट्स म्हणले की त्याच्यामध्ये काय आलं, एलिमेंट्स म्हणले की त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज. मग एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय असू शकतात, तर फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल, केमिकल, देन atomic mass, then atomic number, then melting point. अशी जी काही प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज लक्षात राहण्यासाठी मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे, डेन्सिटी आहे. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज सगळ्यांच्या वेगवेगळ्या असणार आहेत. लक्षात घ्या. आणि ह्या प्रॉपर्टीज सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज जर लक्षात राहायच्या असतील तर त्या कुठंतरी मांडल्या पाहिजेत. समान प्रॉपर्टी का थोडेफार समान असणारे किंवा थोडेफार डिफरंट असणारे, वेगवेगळे गुणधर्म असणारे सगळे लक्षात ठेवणे अवघड गेलं. आणि त्या प्रॉपर्टीज मांडण्यासाठी या पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटची क्लासिफिकेशन करण्याची गरज भासली.
नियरली अबाउट 1000, nearly around the year, nearly around the year 1800, म्हणजे 1800 वर्षापूर्वी साधारणपणे, म्हणजे इयर 1800 म्हणजे 1800 वर्षाच्या, म्हणजे समजा आता 2000 मध्ये आपण आहोत, म्हणजे 1800 वर्षाच्या वेळेला ते फक्त 30 एलिमेंट्स वेअर नोन. ओनली 30 elements were known. फक्त 30च एलिमेंट्स माहित होते. इन द कोर्स ऑफ टाइम, मग पुढच्या कालावधीमध्ये इन द कोर्स ऑफ टाइम नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड, मग पुढच्या कालावधीमध्ये मग त्याची डिस्कवरी झाली, बरेचसे एलिमेंट शोधून साकारले गेले आणि आता आपल्याकडे किती आहेत, 118 एलिमेंट्स आहेत. And मग they started to collect the more information about their properties, that physical property, chemical property, atomic mass, atomic number, melting point, असे सगळे more and more information they started to collect. आणि कलेक्ट केल्यानंतर त्या प्रॉपर्टीज, एवढ्या प्रॉपर्टी त्याच्या कलेक्ट झाली, एवढी इन्फॉर्मेशन त्याची काय झाली तर गोळा झाली. आणि मग ती इन्फॉर्मेशन गोळा झाली तर ती गोळा झालेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित मांडली पाहिजे की नाही. आणि ती मांडण्यासाठी मग पिरियॉडिक टेबलची गरज भासली गेली. पिरियॉडिक टेबल मांडायला सुरुवात केली आणि मग ह्याचा अभ्यास वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केला. बरेचसे शास्त्रज्ञ याच्यासाठी झटत होते. बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी याची इन्फॉर्मेशन स्टडी केली आणि ते स्टडी करत करत प्रत्येकाने आपले जे काही स्टडी केलेलं जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजप्रमाणे त्यांनी काय केली तर एक पिरियॉडिक टेबल मांडायला सुरुवात केली. बरेचसे शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये मग सुरुवातीला हे आता ते 30 एलिमेंट होते. त्या 30 एलिमेंटमध्ये फक्त त्यांनी काय केलं तर त्यांनी फक्त 2च प्रकारामध्ये ह्याची क्लासिफिकेशन, पहिली फार जुनी जी क्लासिफिकेशन आहे त्या जुन्या क्लासिफिकेशनमध्ये फक्त मेटल्स, नॉन मेटल्स असे 2 फक्त क्लासिफिकेशन केले. म्हणजे मेटल्स म्हणजे धातू आणि नॉन मेटल म्हणजे अधातू, या 2च भागामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलं. आता फिजिकल प्रॉपर्टीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, भौतिक गुणधर्म. आता भौतिक गुणधर्म याचा अर्थ, भौतिक म्हणजे काय की जे आपल्याला कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया न करता जे आपल्याला जे गुणधर्म मिळतात त्याला भौतिक गुणधर्म म्हणायचं. म्हणजे कोणत्या आउटवर्ड फीचर, म्हणजे त्या एलिमेंटच्या आउटवर्ड फीचरवरून, म्हणजे उदाहरणार्थ आपण साखर घेतली ते क्रिस्टलाइन, साखर म्हणलं की क्रिस्टलाइन म्हणजे ती खड्याच्या स्वरूपात आहे हे आपण वरच्यावर समजतंय, म्हणून त्याला फिजिकल प्रॉपर्टी म्हणायचं. केमिकल प्रॉपर्टी मीन्स रासायनिक गुणधर्म. रासायनिक गुणधर्म, मग रासायनिक गुणधर्म म्हणजे काय तर त्याच्याबरोबर आपण काही रिॲक्शन केली, एका एलिमेंटची दुसऱ्या एलिमेंट बरोबर रिॲक्शन केल्यानंतर जे काय तुम्हाला आउटपुट मिळतं, जे काही नवीन गुणधर्म मिळतो, नवीन प्रोडक्ट मिळतो, किंवा ती एकमेकाशी कंबाईन होण्याची जी कपॅसिटी आहे, एकमेकाशी कंबाईन होण्याची त्याची जी काही प्रॉपर्टी आहे त्याला आपण रासायनिक गुणधर्म असं म्हणणार. ॲटॉमिक मास म्हणजे आता त्यापुढे आपण पाहणारच आहोत. प्रत्येक ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये केंद्रस्थानी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि प्रोटॉनचं मास आणि न्यूट्रॉन्सचं मास दोघांचं मिळून त्या ॲटमचं मास होतं, लक्षात घ्या. त्याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो. ॲटॉमिक नंबर मीन्स आपण पुढे पाहणार आहोत. ॲटॉमिक नंबर म्हणजे त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जी इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन व्हेरियस ऑर्बिट्स ऑर शेल्स आपण त्याला म्हणणार आहोत, कवच म्हणणार आहोत, कक्षा म्हणणार आहोत. याच्यावरून त्याचा ॲटॉमिक नंबर ठरतो. मेल्टिंग पॉईंटचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितळणांक, बॉइलिंग पॉईंट. हा वितळण बिंदू म्हणजे द्रवणांक, हा उत्कलनांक म्हणजे उकळण्याचा, बॉइलिंग म्हणजे उकळण्याचा बिंदू, म्हणजे त्याच्याकडे टेम्परेचर किती लागणार आहे, मग ते क्रिस्टलाइन आहे का, ते सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रॉपर्टीज आहेत. सॉलिड, लिक्विड, गॅसियस, ह्या सगळ्या त्याचे फीचर्स आहे, लक्षात घ्या. आणि ह्याचा स्टडी करण्यासाठी मग वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय केलं तर त्याच्यामध्ये
योगदान दिलेलं आहे, बऱ्याच स्टडी केला आणि मग सुरुवातीला त्याचे 30 एलिमेंट जे नोन होते त्याचे फक्त मेटल्स आणि नॉन मेटल्स याच्यामध्येच फक्त मांडणी केली आणि नंतर मग तिसरा जो ग्रुप आहे तो मेटॅलॉइड्स, त्याला आपण धातू सदृश्य मीन्स इट शोज बोथ प्रॉपर्टीज, इट शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ते काय करते तर दोघांचीही प्रॉपर्टीज शो करते, मेटलच्याही प्रॉपर्टीज शो करते आणि नॉन मेटलच्याही प्रॉपर्टीज शो करते. नंतर पहिल्यांदा त्याची जी जुनी जी आपली पिरियॉडिक टेबल जे आहे ते मेटल आणि नॉन मेटल मध्येच क्लासिफाईड केलं गेलं आणि त्याच्यानंतर मग मेटॅलॉइड म्हणजे धातू सदृश्य हा तिसरा जो प्रकार आहे तो प्रकार काय केला गेला, वर्णन केला गेला किंवा मांडला गेला. आता याच्यासाठी जो पहिला, आता मी म्हटलं की तुम्हाला व्हेरियस ऑर नंबर ऑफ द सायंटिस्ट डिव्होटेड ऑर द वेस्टेड द टाइम फॉर पुटिंग द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियॉडिक टेबल. म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा एलिमेंट्स मांडायचे होता बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, बराचसा वेळ वाया घालवलेला आहे. मग त्याच्यामध्ये पहिला कोण तर डोबेरायनर नावाचा पहिला आहे तो ट्रेड्स, त्याला आपण डोबेरायनरचे ट्रेड्स म्हणतात. ट्रेड्स मीन्स 3 एलिमेंट्स, ट्रेड म्हणजे त्रिके मराठीमध्ये आपण म्हणायचं. तर पहिला जो काही सायंटिस्ट होऊन गेला त्यानं जे काही क्लासिफिकेशन मांडलं तो जो होता तो डोबेरायनर. हा डोबेरायनर कोण होता, हु वॉज द डोबेरायनर, ही वॉज द जर्मन सायंटिस्ट. तो कोण होता, जर्मन सायंटिस्ट होता आणि ही was about the year 1817 to that is the century of 1817 मध्ये त्यानं काय केलं तर हे ट्रेड्स मांडला. त्या दरम्यानचा हा जो सायंटिस्ट होता डोबेरायनर तो जर्मन सायंटिस्ट होता आणि त्याने काय केलं तर 1817 मध्ये हे ट्रेड्स मांडायचा विचार केला. त्यानं काय विचार केला, त्यानं काय सांगितलं, फर्स्ट त्यानं जेव्हा स्टडी केला तेव्हा तो म्हणतो की दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर रिलेटेड विथ द ॲटॉमिक मासेस. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, डोबेरायनर सेज दॅट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स हु दॅट इज द डोबेरायनर ट्रेड्स. फर्स्ट हा सायंटिस्ट तो कोण होता, जर्मन सायंटिस्ट होता, जर्मन सायंटिस्ट. he put forth that trade in 1817. when that 1870. लक्षात घ्या, हे आपल्याला सीईटी साठी हे शब्द अतिशय महत्वाचे उपयोगी पडतात. सीईटीला ह्या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात. आता यंदा सीईटी थ्रू तुम्हाला 11th ला ऍडमिशन मिळणार आहे मुलांना. आता ह्या 10वी पास झालेल्या मुलांना तुमच्या वेळेला अशी जर परिस्थिती झाली तर आतापासून तुम्ही त्याची तयारी करू शकता. आणि मग ते जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर इन 1817 त्यानं काय सजेस्ट केलं तर इलेमेंट, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मास. काय त्यांनी सजेस्ट केलं, प्रॉपर्टीज of element are related with atomic mass. म्हणजे त्यानं काय सांगितलं, पहिली गोष्ट लक्षात आलं का, तर या मूलद्रव्याचे गुणधर्म म्हणजे आता कुठल्या प्रॉपर्टीज सांगितल्या ते मगाशी वर सांगितलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज, ज्या प्रॉपर्टीज काय असतील त्या मूलद्रव्याच्या त्या सगळ्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहेत. हे पहिला सांगणारा हा डोबेरायनर होता. पहिलं सांगणारा कोण होता, हा डोबेरायनर होता की ॲटॉमिक मासशी संबंधित आहे. ही मेड द 3 एलिमेंट्स, ही मेड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स each having the similar chemical properties. He made a group of 3 elements. He made a group of 3 elements of
सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, सिमिलर ऑफ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्याने काय केलं, समान रासायनिक गुणधर्म असणारे तीन मूलद्रव्ये एकत्र घेतली आणि त्याला त्याने काय म्हटलं, ट्रेड म्हणलं. अँड कॉल्ड ट्रेड. ट्रेड म्हणजे त्रिके. अँड कॉल्ड ट्रेड. त्रिके लक्षात घ्या. त्या ट्रेडला काय म्हणणार आहे, त्रिके. म्हणजे थ्री म्हणजे थ्री म्हणजे मराठीत थ्री म्हणजे थ्री. तीन मूलद्रव्ये एकत्र घेतली. कसे मूलद्रव्ये एकत्र घेतले, समान रासायनिक गुणधर्म असणारे मूलद्रव्ये एकत्र घेतली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तीन मूलद्रव्ये कसे मांडले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. अँड ही अरेंज्ड द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. त्याने कसे मांडले, कारण ॲटॉमिक मासेसचा संबंध दाखवलाय त्यांनी. आणि तो म्हणतो त्याने काय केलं, ही अरेंज्ड the elements in increasing order. increasing म्हणजे चढत्या क्रमाने, order of atomic masses. And he found that काय त्याच्या लक्षात आलं, त्यानं तीन मूलद्रव्ये एकत्र घेतली. तीन मूलद्रव्ये अशी ॲटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडली आणि त्याच्या लक्षात आलं की ॲटॉमिक मास ऑफ द मिडल, ही फाउंड दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल element is approximately equal to the mean म्हणजे सरासरी, mean of the atomic masses of other two, of the atomic masses of other two. बघा हा झाला त्याचा रूल. त्याचा मला म्हटलं ट्राय डोबेरायनस ट्रेड म्हटले की तुम्हाला एवढे लिहावं लागेल. डोबेरायनसची त्रिके मांडा म्हटले की लिहायचं काय, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड विथ द ॲटॉमिक मासेस. मी तुम्हाला नोट्स देतोच, तरी मी तुम्हाला थोडे मेन पॉईंट मांडलेले आहेत पा. मग त्याने काय केलं, त्याने काय सांगितलं, दॅट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर रिलेटेड विथ ॲटॉमिक मासेस. ही मेड अ ग्रुप ऑफ द थ्री एलिमेंट्स ऑफ अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड ट्रेड. त्याने तीन मूलद्रव्याचे गट केले आणि तीन मूलद्रव्याचे गट असे केले त्यांचे रासायनिक गुणधर्म समान होते. आणि तीन मूलद्रव्ये त्यांनी कशी मांडली, ही अरेंज्ड द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस अँड ही फाउंड दॅट. त्यानं त्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्ये मांडली आणि त्याच्या लक्षात आलं की ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, मधल्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक मास was approximately equal to the mean of the atomic masses of the other two. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मधल्या मूलद्रव्याचा वस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्यांच्या वस्तुमानाच्या सरासरी इतके असते. त्याला मीन म्हणजे सरासरी लक्षात घ्या. आणि अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास, अगदी फिक्स असं नाही म्हणजे सगळ्यांचे सगळे सारखे येतात असं आहे, थोडंसं जवळपास, अप्रॉक्सिमेटली जवळपास. म्हणजे मधल्या, आता समजा उदाहरणच घ्यायचं झालं तर लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम के. हा लिथियम 6.9 आहे, सोडियम 23 आहे आणि हा 39.1 याचा ॲटॉमिक मासेस आहे. एक एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं तर तो म्हणतो की मिडल इलेमेंटचा जो काही ॲटॉमिक मास आहे ह्या दोघांच्या सरासरी इतका असतो, असं त्याला या वरच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगायचं आहे. त्याचा हा रूलच आहे. म्हणजे 23 इक्वल टू ह्या दोघांची बेरीज करून त्याला, सरासरी म्हणजे दोघांची बेरीज करून त्याला 2 भागायचंय. म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक नंबर 23 कसा मिळेल, तर हे 6.9 प्लस
39.1 डिवायडेड बाय 2. मीन म्हणजे सरासरी, आणि ही मिळते बघा तुम्हाला 46/2 म्हणजे 23 मिळते. हे त्यानं सांगितलं. आणि यालाच आपण काय म्हणतोय, डोबेरायनर्स ट्रेड म्हणतो. पुन्हा एकदा रिवाइज करतो पहा. डोबेरायनर says that properties of elements are related with the atomic masses. He made a group of 3 elements of the elements similar chemical properties and called trade. He arranged the elements of increasing order of the atomic masses and he found that असं लक्षात आलं, atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic mass of the other two. An example, lithium, sodium, potassium. लिथियमचा atomic mass आहे 6.9, सोडियमचा आहे 23, पोटॅशियमचा आहे 39.1. मग तो म्हणतो की मिडलचा जो atomic mass आहे दोघांच्या सरासरीत का म्हणजे दोघांची बेरीज भागिले 2, ते उत्तर मिळते. एक सायंटिस्टची इन्फॉर्मेशन तर संपली. आणखीन 2 एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत, ती तुम्ही तो टेबल लिहून काढायचा. ओके, ठीक.